टीम तारिणीमध्ये साधू सरांच्या जागी येणार नवीन चीफ. तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण या मालिकेत आता क्राईम युनिटमध्ये साधू सरांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. आणि ही बातमी समोर येताच कौशिकी पूर्णपणे गोंधळून जाते. हा बदल अचानक का झाला याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते. नवीन अधिकारी आल्यामुळे तारिणी आणि कौशिकीच्या कामात आता अनेक नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत. तर दुसरीकडे घरातलं वातावरणही तितकंच तणावपूर्ण झाले. पद्मिनी केदार आणि त्याचे वडील दयानंद यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी नवीन कट रचताना दिसते. दोघांमध्ये गैरसमज वाढावेत आणि दोघही कायमचे वेगळे व्हावेत अशीच तिची इच्छा आहे. त्यामुळे तिच्या या कारस्थानामुळे घरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. तर दुसरीकडे कौशिकी ही केदारला त्याच्या वडिलांचं महत्व समजावून सांगते. ती त्याला असं सांगते की बाबा अशी हाक मारल्यावर कोणीतरी तुला ओ देतय, तू खरंच नशीबवान आहेस. कौशिकीचे हे शब्द ऐकल्यानंतर केदार मात्र विचारात पडतोय. त्याच्या मनात त्याच्या वडिलांबद्दल काय भावना निर्माण होत आहेत, आता याकडे सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. पण आता येणाऱ्या काही भागात पद्मिनीचा कट यशस्वी होणार का? केदार आणि दयानंद यांच्यातील नातं पुन्हा मजबूत होणार का? की नवीन अधिकारी आल्यामुळे तारिणी आणि कौशिकी समोर कोणत्या नवीन अडचणी उभ्या राहणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तारिणी मालिका येत्या काही दिवसात खूपच इंटरेस्टिंग फेजवर येणार आहे. तुम्हाला तारिणी मालिका कशी वाटतेय कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि टीम तारिणीची ही नवीन चीफ कोण असेल, तुम्हाला काय वाटतं? तिचं नाव सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.